फाइनल मैच है। बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन विशाल स्ट्राईक केला निखिल, त्या सोबतीला शुभम। सेमीफायनलची मॅच आहे, जो जिंकेल तो एक तरी ट्रॉफी सोबत फोटो काढेल। या बॉल देखील पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडे गोल, बॅटर आउट। सेलिब्रेशन तिकडे अनुप इलेव्हनचं आणि मॅच मध्ये कमबॅक केलं पहिल्याच बॉलवरती। निखिलला अगदी स्वस्तात माघारी परतावं लागतंय। पहिल्याच बॉलवर आलेली विकेट कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर शांत करून जाईल। चांगला बॉल पद्धतीने बॉल पाहिला गेला विशाल यांच्या माध्यमातून। अनुप इलेव्हन संघ देखील मॅच सोडणार नाही, त्यांच्या विरुद्ध V11 असा हा सामना आहे। सेमीफायनलची मॅच आहे। जय 11 संघ मात्र क्वालिफाय झालाय फायनलसाठी। जय 11 संघ पण तयार राहा, लगेच आपली यानंतर फायनलचा पण टॉस केला जाईल मित्रांनो। या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर नवीन बॅटर आपण पाहिलं तर ओमकार येतात स्ट्राईक गेनला। एका रनने इकडे खातं ओपन केलं गेलं एक्स्ट्रा रन्सने। या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल। या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, चान्स निर्माण झालाय तिकडे आणि स्ट्राईक एंडला एक रन मात्र 40 रन कंप्लीट केली गेली आहे शुभमने। चांगलं कॉम्बिनेशन तिकडे जुळालं, रन मात्र 3 या धावसंख्येवरती। 4 ओव्हरची मॅच आहे, जो जिंकेल तो फायनल खेळणार आहे, त्यामुळे सेमीफायनलची मॅच डू ऑर डाय। या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला गेलाय। एक्स्ट्रा रन्स आले, पण विशालने स्टंप टू स्टंप बॉलिंग करण्याची एक चांगली पिचिंग पाहिली गेली आणि मॅच थोडीफार चालू ठेवली आहे। 4 रन। या बॉल देखील फ्लिक केला गेला गॅपमध्ये, बॉल चांगला फिल्डिंग पाहिली गेली डीप मध्ये। एक सिंगल रन मिळेल आणि एका धावेने स्कोर कार्ड पुढे जात आहे। 5 या धावसंख्येवरती V1 संघ। निखिलची पहिल्याच बॉलवर आलेली विकेट, त्यानंतर थोडं अंडर प्रेशर बॅटिंग करतात शुभम आणि त्या सुप्तीला ओमकार। मुंबईकर 9 चषकाचं एक भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म आज स्थानिक खेळाडूंसाठी देखील पाहायला मिळालं। या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, डिक्लेअर मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, सिंगल रन। पहिली ओव्हर संपली आणि 6 बॉल टू बॉल रन्स मात्र इथे जमा केल्यात टीम V1 संघाने।
या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चांगली कॅच पकडली गेली, कॅच ऑफ द मॅच संदीप. सुपर संदीप, आणि संदीपने अगदी स्पायडरमॅन सारखं जम्प केलं. दोस्ती आमची राणी. आणि कुठेतरी कॉम्बिनेशन चुकलं, बॅटरला बाहेर जावं लागेल. स्कोर शांत आहे. स्कोर थोडा शांत झालाय. या बॉलवर फटका बसला गेला, बॅटर आउट. निर्भयला पण बाहेर जावं लागेल. गिरीशने मॅच फिरवली आहे. 7 रनवरती तब्बल 4 विकेट. आणि ह्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर
तिसरी ओव्हर घेऊन आपल्या संघासाठी आर्यनने पण चांगला स्पेल टाकलाय. चांगली बॉलिंग केली आहे टीम अनुप 11 संघ जो मॅच मध्ये पकड निर्माण केली. गिरीश एक ओव्हर टर्निंग पॉइंट ठरली आहे. स्ट्रायकिंगला चंदू. या बॉलवर स्क्वेअर कट खेळले गेले. चांगली फिल्डिंग. बॉल आतमध्ये ढकलला गेला. 1 रन मिळेल. 9व्या धावसंख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय. या बॉलवर देखील फुटवर्क चांगलं आहे. नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. नॉट आउट. 1 रनने मात्र मॅच पुन्हा एकदा पुढे जाईल. तब्बल 10 रन झालेत आणि 4 विकेट तब्बल जाताना पाहिले गेले. त्यामुळे मॅच अगदी बॅलन्स चालू आहे. अनुप 11 संघाचं पारडं जड आहे. जी बॅटिंग ज्या पद्धतीने थांबवली अनुप 11 संघाने. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बाउंड्री. चंदूने मात्र चांगला स्क्वेअर कट खेळला गेला. रन मात्र तिकडे 4 रन मिळतील. 3 ओव्हर संपल्यात. 14 रन झाल्यात. ग्राफ मात्र यस चंदूचं लक्ष होतं की नाही बघतो. पण चंदू पहिल्यापासून मॅच मध्ये घुसून असतो. एक बॉल वाईट होता. जय 11 संघ पण तयार राहायचा. स्कोर झालाय 15 रन झालेत. या बॉलवर देखील एक्स्ट्रा रन्स. मात्र 1 रनने स्कोर पुढे जाईल 16 या धावसंख्येवरती. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि तिसरी ओव्हर पण संपली आहे. तीन ओव्हर संपल्यात आणि 17 रन झालेत. या बॉलवर देखील पहिलाच बॉल एक चांगल्या पद्धतीने पाहिला गेला आणि तिकडे थांबवलं गेलं. गुड बॉलिंग. या बॉलवर पण बीट केला गेला आणि तिकडे मोय मोय व्हाईट बॉल आणि व्हाईट प्लस 1 रनने स्कोर पुढे जाईल. 19 धावा झाल्या धावफलकावरती. बघता बघता ग्राफ हळूहळू वरती जाताना पाहायला मिळतोय.
19 धावा झाल्या त्या फलकावरती आणि 4 विकेट गेलेत. या बॉलवर थांबून खेळले गेले. चांगली फिल्डिंग तिकडे. डॉट बॉल येईल. शेवटची ओव्हर घेऊन बॉलर अभिषेक. साऊथ्याला पण माहिती आहे की चान्स घ्यावा लागेल. या फाईट बॉल पुन्हा एकदा ग्राफ अगदी जाता जाता बघलं पाहिलं तर पुन्हा एकदा वरती जाताना पाहायला मिळतं. तब्बल 20 रन झालेत. साऊथ आणि एकाच दुसरी बाउंड्री आले तर 24, 25, 26 पण या ग्राउंडवर फाईटेबल आहे. आणि या बॉलवर थोडं नियंत्रण चुकलं आणि आता मात्र किपर चुकी नाही करत आहे. चांगला बॉल केला गेला. बॅटर आउट. या बॉलवर देखील समोर बीट केला गेलाय. तिकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाईल. 21. 3 बॉल आणि 21 रन. शेवटच्या 3 बॉल मध्ये चान्स घ्यावा लागेल. स्ट्राईक इनला बॅटर अक्षय. एका दुसरी बाउंड्री शोधावी लागेल अक्षयला आणि तरच कुठेतरी सेमीफायनल मध्ये तो फाईट करू शकतो. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे काय घडलंय. ट्वेंटी 22. चला मॅच चालू करा.
बॅटिंग टीम तुमचा जर प्लेअर आता आला नाही तर पेनल्टी दिली जाईल मित्रांनो. आणि स्टार्ट टू एंड फिल्डिंग करेपर्यंत तुम्हाला फिल्डर इकडे असणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेले, चांगली फिल्डिंग. आणि बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. बॅटर सिद्धेश आणि शेवटचा बॉल देखील आपण पाहिलं तिकडे बीट केला गेला. आणि 24 झाला, 25चं टार्गेट आहे. दुसऱ्या डावाकडे वळव्यात आणि टार्गेट आहे आपण पाहतो 25 रन करायचे बॅटिंगला अनुप 11 संघ. 24 बॉलमध्ये 25 मध्ये बॉल टू बॉलची मॅच आहे. स्ट्राईक एंडला रोहन, नॉन स्ट्राईक एंडला विशाल, बॉलिंग साठी बॉलर अक्षय. त्यात फक्त 25 धावांचं टार्गेट आहे. बॉल टू बॉल रन्स केले तरी मॅच होऊ शकते. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगेल. या मॅच मध्ये क्रुशल मॅच आहे, सेमीफायनलची मॅच. जिंकेल तो फायनल खेळणार आहे. मुंबईकर 9 चषक. या बॉलवर टॉप एज घेतले गेले आणि पहिल्याच बॉलवर 4 रन. लक घेऊन आला बॅटर रोहन. काय रोहनने स्माइल केली, तो पण खुश झाला की अगदी थोड्या वेळासाठी आपलं लक पण पाहिजे. सर्वांना वाटलं की बॉल बाहेर चाललाय, बट अनुप 11 संघाकडे लक पण तेवढंच आहे आणि चौकाराने सुरुवात केली. आता फक्त 21 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे. बॉल हलकासा आतमध्ये येताना पाहिला गेला अक्षय यांचा आणि तिकडे आपण पाहिलं डॉट बॉल आहे.
4 रनने सुरुवात जरूर केली होती, पण त्यानंतर आलेला डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा दबाव निर्माण करेल का? स्ट्राईक एंडला बॅटर रोहन, चांगली बॅटिंग करतात रोहन, पण कॉन्फिडन्सने एक चौकार थोडा हवेत होता. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे आणि लाऊड अपील, अपील तर जोरात केली आहे. थर्ड अंपायर चेक केलं जाईल इकडे, आपले अंपायर चेक करतील. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, बट आपण आता चेक केलं जाईल. आणि बॅटरला इकडे आपण पाहिलं तर बाहेर जावं लागतंय. थोडीफार मॅच आता आपण पाहिलं तर बॅलन्स चालू आहे. विकेट आली, बाउंड्री पण आली आणि विकेट पण आली आहे. न्यू बॅटर ऋषिकेश, स्ट्राईक एंडला विशाल आहेत, नॉन स्ट्राईक एंडला ऋषिकेश. अक्षयने पण चांगली बॉलिंग केली, बाउंड्री येऊन पण त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या बॉलवर देखील बीट केलं गेलं, बॅटर आउट. गुड बॉलिंग अक्षय. चांगला बॉल कट केला आणि पहिल्या बॉलवर बाउंड्री येऊन सुद्धा देखील चांगली बॉलिंग करतात अक्षय. गुड बॉलिंग अक्षय. 4 बॉल आणि आतापर्यंत 4 रन खर्च केले गेले, 2 विकेट मिळवले, 1 रनआउट आणि आता 1 स्टंपिंग. अनुप 11 संघ देखील थोडा आता बॅकफुटला जातोय. या ग्राउंडवर बॉल टू बॉलची देखील मॅचेस पाहायला आणि 2 रनची इकडे पेनल्टी दिली आहे. अंपायरने पण ते हिरला आणि आता मॅच टार्गेट वाढवला जाईल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर. आता मॅच थोडीफार इकडे क्रुशल होताना पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच आहे, त्यामुळे मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. व्हाईट बॉल दोन्ही संघाकडे बॅलन्स मॅच आहे आणि रन्स आपण पाहिलं तर 1 एक्स्ट्राने पुढे जाईल. 5 रन झालेत. 22 धावांची गरज अजूनही मॅचला जिंकण्याकरिता आहे. 20 बॉल 22 करायचे आहेत. या बॉलवर देखील बीट केलं गेलंय आणि तिकडे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग करत असताना थांबवलंय. गुड बॉलिंग. अक्षय मात्र इकडे स्टंप टू स्टंप बॉलिंग करतायत आणि कॉन्फिडन्सने बॉलिंग केली. मागील मॅच मध्ये अक्षयच्या ओव्हरमध्ये 15 रन आले होते तब्बल, बट त्यानंतर सुधारणा केली आहे. तुम्ही तुमच्या खेळामध्ये बदल करणं गरजेचं आहे, इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे आणि तिकडे स्वतःला प्रूफ केलं. या बॉलवर देखील अतिशय वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग अक्षय. चांगली बॉलिंग केली मित्रांनो. अक्षयची बॉलिंग आवडली तर अक्षयसाठी एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॉलिंग बघा, पहिल्या बॉलवर बाउंड्री आली होती आणि फक्त 5 रन खर्च करत असताना एक इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. गुड बॉलिंग अक्षय.
18 चेंडू आणि मॅचला जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी शुभम, स्ट्राईक एंडला बॅटर ऋषिकेश. या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण पाहतो इकडे सिंगल रन मिळेल. एक रन पण महत्वाचे. एक बाउंड्रीची मॅच असणार आहे आता. या बॉलवर देखील बीट केला गेला. चांगली बॉलिंग पुन्हा एकदा कमबॅक केला गेला बॉलर शुभमने. गुड बॉलिंग शुभम. मॅच होती कुठे आणि पुन्हा एकदा आता क्लोज होताना पाहायला मिळतीये. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल आणि बॅटर तिकडे आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अनुप इलेव्हन संघ थोडा संकटामध्ये आहे. बॅटर आउट. चला मॅच चालू करायची आहे. यावर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग आणि तिकडे स्ट्राईक एंडला फेकी पण केली आहे. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे कव्हरला. निर्भयने चांगला बॉल स्टॉप केला. फेकी पण चांगली केली गेली. रन मात्र तिकडे सिंगल मिळेल. मॅच आता मात्र थोडीफार क्लोज होताना पाहायला मिळतीये. 14 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी शुभम. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. स्कोर मात्र तिकडे शांत झालाय. या बॉलवर चुकी झाली आणि पुन्हा एकदा नो बॉल.
हॅलो 4 बॉलमध्ये 5 पाहिजेत.